अगदी सरपातळ बांधाचा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट चेंडू हाताळलाय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक अविनाश नाही करणार चुकी आणि धक्का क्रमांक पहिला लागला जातोय. एकविरा स्फोट वाकीपाडा या संघाला. नाचो 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 ये बारीक बारीक पाणी पर ये माझे गंगे दिल तुला गवस बारीक बारीक पाणी पड हे माझे लक्षात दिसलं तुला गवस ये बारीक 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 पाणी पर ये माझे गंगे दिल तुला गवस बारीक बारीक पाणी पड हे माझे अक्षदादा दिसलं तुला गवस. थँक्यू. सुंदर गाणं. खरं तर मात्र या गाण्याचं सॉन्ग प्रवीण वनगा यांच्या मार्फत आहे, जे की सावरे गावाचे जे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या मार्फत हे गाणं गायलेलं आहे. वन डाऊन मध्ये दाखल होतोय मिस्टर भावेश पागी हा खेळाडू मैदानाच्या आत दाखल होतोय. भावेश पागी या विषय म्हणायचं झालं तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, ज्याने भरपूर मॅचेस या एकविरा स्पोर्ट्स या संघाला जिंकवून दिलाय. तर दुसऱ्या बाजूला रुपेश मोरे याचं मी कौतुक करेन. अगदी या खेळाडूला आपण 4थ्या ते 5व्या क्रमांकावर पाहायचो, परंतु आज आपण सलामीवीर म्हणून या खेळाडूला पाहिलं जात आहे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु असफल राहिलेत भावेश पागी आणि चेंडू डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. एक पहिला चेंडू वाईट आपण बघितला होता. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये बराच काळ बघायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु चेंडू लोमॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय आणि तत्पूर्वी एक धावेचे रूपांतर डबल मध्ये केलं गेलंय आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 3 या धावसंख्येवर. अगदी थेंबे थेंबे तळेसाची घाई गडबडीमध्ये विकेटाची गेली आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलाय. चेंडू डीप मध्ये जातोय, डीप पॉइंटला निघून जातोय. तर किती, तर 4 धावांसाठी चौकार आलाय. Dame un tu. तर शेवटचा चेंडू असेल. चौकारण्याची मात्र आत्मविश्वास वाढला गेलाय एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आपण बघू शकतो डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव देऊन जातोय की काय. विकेट झाले. यस, ओके. तर चांगला झेल पकडलाय. तर 2 गडी बाद झालेत. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाचे नवीन बॅटर अगदी 4थ्या क्रमांकावर दाखल होतोय मिस्टर अनिकेत बोमटे हा खेळाडू दाखल होतोय. तर भावेश 2 धावसंख्या तो खेळतोय, 2 चेंडू त्याने सामना केलाय. सिद्धार्थ
ओ डावकरात त्याने तो गोलंदाजी करतो. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न मिस्टर स्टोक्स पाहायला मिळतोय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे, ती म्हणजे 9 या धावसंख्येवर. हा नक्कीच आपण बघितलं होतं रुपेश याच्या बॅटमधनं चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र तो बाद झाला. सिद्धेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. ओ यावेळेस 9 चेंडू पंचांचा इशारा आलाय. 2+1 म्हणजे 3 धाव येतात. ओव्हर स्टेप आपण बघू शकत आहात. या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 12 या धावसंख्येवर. कुठे ना कुठे घाई गडबड होती आहे, ती म्हणजे सिद्धेश मार्फत आपण बघू शकतात. जी बपिंग क्रीज आहे त्याच्या बाहेर त्याने आपला पाय जो आहे तो पुढे हाताळलाय आणि ओ स्टीप म्हणून पंचांनी लगेच त्याला दंडित करण्यात आलंय. याच्यानंतर नक्कीच 2 विजेता संघामध्ये सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आझाद वसई हा संघ आपण पहिला सामना जिंकलाय तो. तर दुसऱ्या सामन्यामध्ये बघूया कोण हा सामना जिंकला जाईल. पुन्हा एकदा सिद्धार्थ फ्रीटचा चेंडू अनिकेत साठी. ओ यावेळेस लॉर्डफुट चेंडू होता. शतरक्षक थोडासा आपण बघू शकताय थोडासा पंबल होतोय डीप मिड विकेट मध्ये आणि तत्पूर्वी 2 धाव या मिळाल्या होत्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 14 या धावसंख्येवर. आता मात्र जी धावगती हवी होती ना ती धावगतीपर्यंत दुसऱ्या षटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न होतोय. तर म्हणजे आई एकविरा वाकीपाडा या संघाचा आतापर्यंत चेंडू टाकून झालेत, ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सिद्धेश पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर अनिकेत वाडी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू त्याला भिरकावलाय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर सीमारेषा पार षटकार. बँक 6 धावांची आत्मविश्वास वाढला गेलाय अनिकेत आणि त्याच्या संघाचा. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 20 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सिद्धार्थ. ओ यावेळेस काय घडलंय तर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अजून एक धक्का लागला जातोय आई एकविरा वाकीपाडा या संघाला. अगदी 5व्या क्रमांकावर रवी हा खेळाडू खेळण्यासाठी जातोय. भावेश आतापर्यंत बघायचं झालं तर त्याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 या धावसंख्येत तो खेळतोय. सिद्धार्थ पुन्हा एकदा डावकुरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र कुठे ना कुठे ऑप्स्टिक सोडून जाणार चेंडू. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत आणि अवंत धावेची नोंद करतायत. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकते 21 या धावसंख्येवर. वॉर्निंग देखील देण्यात आली आहे. 1 बाउन्स अशी वॉर्निंग देण्यात आली आहे. पुन्हा एकदा रवी स्ट्रायकांकडे. आतापर्यंत बघायचं झालं तर सिद्धेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू निघून जातोय वाईटिश मिड ऑन पट्ट्या बाहेर सीमारेषा पार षटकार. हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची रात्री दिल भाकर खाया लागलेची. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 27 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज डावकुरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सिद्धेश.
यावेळेस नो घोषित केल्या पंचांनी. ओर स्टेप, अगदी पाय जो आहे ना तो पुढे पडला जातोय बपिंग क्रीजच्या आणि पंच लगेच गोलंदाजाला दंडित करतायत. पुढचा चेंडू फ्रीट येतोय. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 28 या धावसंख्येवर. आतापर्यंत 2 चेंडू आपण बघितलं, 9 चेंडू हाताळलेत गोलंदाज सिद्धेश याने. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक आपण बघू शकतोय शॉट फाईन लेग पर्यंत चेंडूला स्टॉप केला गेलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 29 या धावसंख्येवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे रेफंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमॉन डीजे. ओमसागर बामणगाव समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चला नंबर 3 चा गोलंदाजी मार्क येतोय. अविनाश हा गोलंदाज येतोय. साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा या संघाचा. वैयक्तिक तिसरं तर संघासाठी वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो. तर भावेश येतोय स्ट्रायकनकडे. अविनाश पहिला चेंडू इथे मात्र काय घडलंय, शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हा ऑफस्टंपवर जाऊन नक्कीच इथे मात्र खेळायला हवा होता, परंतु आपण बघतोय भावेश पागी घाई करतोय आणि अशा प्रकारे यष्टीरक्षक कुठलीच चूक करत नाही. अजून एक धक्का लागला जातोय वाकीपाडा या संघाला. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी 6व्या क्रमांकावर जयेश मोरे हा फलंदाज खेळण्यासाठी जातोय. भावेश बाद होतोय. भावेश अगदी 4 चेंडूचा सामना केलाय. 3 या धावसंख्येत तो बाद झालाय. तर नवीन आलेला बॅटर जयेश मोरे नक्कीच प्रथमच सामोरं जातोय. अविनाश पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय. यावेळी जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय आणि कुठलीच चूक करत नाही. चांगला झेल कॅरी केलं गाय तो म्हणजे अविनाश या गोलंदाजाने. मैदानाच्या बाहेरून जा. नवीन बॅटर दीपक जातोय खेळण्यासाठी. सातव्या क्रमांकावर हा दीपक हा फलंदाज जातो खेळण्यासाठी. धावसंख्या आहे ती म्हणजे 29 धावा. हा आता मात्र हॅट्रिक वर येतोय अविनाश. हॅट्रिक साधली जाईल का अविनाश मार्फत? यावेळी पुन्हा एकदा जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय परंतु चेंडू लोमॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली गेली आहे. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आहे 31 या धावसंख्येवर. शेवटचं षटक चालू आहे. स्लॉग वर ज्याला म्हटलं जातंय ते षटक चालू आहे आणि स्लॉग वर मध्ये पहिले 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केलेत अविनाश या गोलंदाजाने. तर नवीन आलेला फलंदाज दीपक याने 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 31 च्या आकड्यावर. यावेळी चेंडू भिरकावला, स्टेट ड्राईव्ह च्या माध्यमातून चेंडू भिरकावलाय. सीमारेषा पार आलाय दीपकच्या बॅट मधनं. षटकार. पण नुसता नाचायसाठी नाही वाजवत, टारपा आहे आदिवासीची खरी ओळख.
तारपा वाज करा अंगाची Thank you, DJ. तर 6 धावण्याची धावसंख्या वाढली गेल्या 37 या धावसंख्येवर. दीपक नक्कीच 2 धाव प्राप्त केल्यानंतर मात्र एक षटकार ठोकतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू आपण बघू शकतो लोमॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय. इथे मात्र चेंडू चकवतोय. चेंडू सीमा पार आला एक चौकार. सांगू फिरलीस ग माझे पाठी तू फिरलीस ग माझे पाठी रंजू वेडा झालो तुझ्यासाठी रंजू वेडा झालो तुझ्यासाठी. बॅकोडीचे धावसंख्या झाले 41 या धावसंख्येवर. शेवटचा मला वाटतं चेंडू आहे की काय, शेवटचा चेंडू आहे अविनाशचा. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू खेळला गेलाय. इथे मात्र चांगला झेल पकडलाय, चांगला झेल कॅरी केलाय सिद्धार्थ या क्षेत्ररक्षकाने. आणि शेवटच्या चेंडूवर विकेट आली आहे. 41 धावा झालेत आणि 42 धावांचं टार्गेट असेल. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले गेले आहे आई एकविरा स्पोर्ट वाकीपाडा या संघाने. तर बघूया साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा या 42 धावा कशा प्रकारे पार करतील. तत्पूर्वी आपण डीजेला फंदी देऊया आणि लगेच मैदानामध्ये येऊया. मैत्रा पालघरचे बाजारा ये झुमका घेऊन मला दे मैत्रा झुमका घेऊन मला दे. दिस जाई रात जाई झोप मला येत नाही. रोग रोग पिरमाचा लागलाय मला रोग रोग पिरमाचा लागलाय. एक नाही दोन नाही फोन तुझा येत जाई. दिल दिल तुझे पडलाय माग पोऱ्या दिल दिल तुझे पडलाय माग. पुढचे महिन्याची तारखेला तेरा कोट गयो पोरी तुला मिलाया. विक्रमगड बाजारा ये मैत्रा विक्रमगड बाजारा ये पैजण घेऊन मला दे मैत्रा पैजण घेऊन मला दे. थँक्यू डीजे. तर जबरदस्त सामना चालू आहे. एका बाजूला साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा स्पोर्ट वाकीपाडा या दरम्यान सामना चालू आहे. पहिला सामना आपण बघितला होता ओम सागर बामणगाव या दरम्यान त्यांच्या विरुद्ध आझाद वसई असा सामना पाहिला होता आणि त्यामध्ये आझाद वसई या संघाने काही जबरदस्त सामना जिंकला. अगदी 13 धावफलकावर लावल्या होत्या आणि त्या अगदी सहजरित्या त्या पार केल्या होत्या आझाद वसई या संघाने पहिल्या षटकामध्ये. आणि दुसरा सामना आता आपण बघत आहात तिथे मात्र 41 धावा झालेत आणि 42 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे आई एकविरा वाकीपाडा या संघाने. तर अविनाश याच्यावर जास्तीत जास्त लक्ष असेल आई एकविरा वाकीपाडा या संघाचा, कारण हा आक्रमक खेळाडू आहे. अनेक मॅचेस या साईनाथ स्पोर्ट या संघात या खेळाडूंनी जिंकून दिलेत. पहिले षटक पावरप्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षक स्वतः रुपेश मोरे आपण बघू शकता. त्याच्यानंतर शॉर्ट मिडॉनला आपण हेमंत याला आपण पाहू शकता. त्याच्यानंतर शॉर्ट मिड विकेट आहे. त्याच्यानंतर एक शॉर्ट स्केअर लेग क्षेत्रामध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर शॉर्ट लॉंग ऑफ आहे. त्याच्यानंतर एक कव्हर फ्लॅश क्षेत्राचे पाहू शकता. यावेळी पहिला चेंडू अगदी सफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आपण बघू शकत आहात डिक्लेरेशन झोन मध्ये पहिला चेंडू 2 धावांसाठी देऊन जातोय तो म्हणजे मिस्टर अविनाश हा फलंदाज.
तर पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्यात अविनाश मार्फत. एक हार्ड हिटर म्हणून बॅटर त्याची ओळख आहे. नेहमीच सेन्सिबल क्रिकेट त्याच्या मार्फत देखील ते खेळलं जात आहे. आणि जेव्हा मोठे फटके हवे असतात तेव्हा देखील तो मोठे फटके खेळू शकतो असा नामचीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतात भावेश पागी, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक मॅचेस या वाकीपाडा संघाला जिंकवलेत. तो गोंदाची मार्कवर आलाय. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी राईट अप ओव्हर द विकेटने अविनाशसाठी. पहिला चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीये. तर या 2 धावा मिळतात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 4 या धावसंख्येवर. थेंबे थेंबे तळे फाचे असं म्हटलं जात आहे. मित्रांनो, क्रिकेट असं खेळा, हरलो तरी इतिहास झाला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास झाला पाहिजे. तर व्हॉलेंटियर्स षटक संपल्यानंतरच तुम्ही गाड्या ज्या आहेत ना त्या पाठवायच्या आहेत, कारण मॅच चालू असते, त्याच्यानंतर मॅच थांबवावी लागते. पुन्हा एकदा भावेश गोंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षण व्यूहरचना बघत असताना आपल्याला बघायला मिळते रुपेश आपण बघू शकताय. जयेश मोरे आपल्याला डीप लॉंग अप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर दीपेशाला आपण बघू शकतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. अनिकेतला आपण कव्हर्स मध्ये पाहू शकता शॉर्ट कव्हरला. यावेळी जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, यष्टीरक्षक, 2 खेळाडू आले आणि चिपलाय ढे झेल आणि संपलाय मिस्टर अविनाशाचा खेळ. गॉन. पहिला धक्का. जर विचार केला तर खरा तर मात्र अविनाश प्रत्येक चेंडू आपण बघितलं तर ऑप्स्टमवरून लेगस्टिक कडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रत्येक तुम्हाला चेंडू त्याच प्रकारे येऊ शकत नाही. मित्रांनो, तुम्ही कव्हर्स मध्ये देखील हा चेंडू खेळू शकला असता, पॉइंटच्या वरून देखील चेंडू खेळू शकला असता. डीप एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही ढकलून दुहेरी किंवा चौकारी इथे प्राप्त करू शकले असता, परंतु आपण ऑप्स्टिकला येऊन आपण बघू शकता की चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस इथे मात्र चेंडूला खेळले जातंय. क्षेत्ररक्षक आहे तर डीप कव्हर मधून चेंडूला फील्ड करतील, परंतु चेंडू नाही थांबणार, निघून जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. चौकारण्याची सुरुवात करतोय दिवेश हा फलंदाज. याच प्रकारे अविनाशाने हा चेंडू जर खेळला असता तर नक्कीच सक्सेस झाला असता, परंतु त्याची विकेट गेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, जयेश मोरे चेंडू पर्यंत आलाय, परंतु त्यांच्या हातातून चेंडू निसटलाय. आणि इथे मात्र काय घडलंय, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे कौशल हा फलंदाज बाद झालाय. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती दूध भाकर खाया लागलेची, तिचे हारी भाजी होती उडदाची. महीन 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 in the mix, in the mix, in the mix, in the mix.
तर पहिलं षटक आपण बघू शकत आहात भावेश यांच्या मार्फत शतक हाताळलं जात आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय, चौथ्या चेंडूवर चौकार आला आणि पाचव्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात गडी बाद झालाय. म्हणजे 5 चेंडू टाकून झाले. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा. गडी बाद झालेत ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालाय मिस्टर कल्पेश बसवत हा फलंदाज. अगदी चौथ्या क्रमांकावर त्याला प्राचारण करण्यात आलंय. शेवटचा चेंडू लास्ट गो भावेश पागी याचा. ओ यावेळेस फिंगर रोल केले होते परंतु च्या लेंथला ओळखलंय, चेंडू भिरकावलाय, चेंडू सीमारेषा पार आलाय षटकार. कुणी सुंदरी माझ्या दिलाची राणी, स्वप्नातील हुरपरी बनवायची होय मला लाडाची घरवाली. मराठ मोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठ मोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. तर खरं तर मात्र पहिले षटक जरी 2 विकेट गेले तरी आपण बघू शकत आहात ते म्हणजे सायना स्पोर्ट नवीन पाडा या संघाच्या नावावर आले. तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा तब्बल कुतल्या गेल्यात, जरी 2 गडी बाद झालेत, परंतु शेवटचा चेंडू अशा प्रकारे चेंडू हाताळा नव्हता पाहिजे होता. तर म्हणजे भावेश पागी मार्फत स्लॉर 1 चेंडू आपण बघितलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु त्या गती परिवर्तनाला पूर्णपणे ओळखलं होतं बॅटर दिवेश या बॅटरने आणि त्याने षटकार ठोकलाय. तो आतापर्यंत खेळतोय 11 या धावसंख्येवर. कल्पेशाला अजूनपर्यंत खातं खोलायचं आहे. तर नंबर 2 चा गोलंदाज मार्कवर येतोय मिस्टर रुपेश मोरे. हा गोलंदाज येतोय. रुपेश मोरे विषय मानत झाला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. नेहमी तो अजिंक्य स्पोर्ट या जुचंद्र संघामार्फत तो खेळत असतोय. चांगला खेळ त्याचा, आपण बहरदार असा खेळ पाहिला त्याचा, परंतु या मैदानावर कशा प्रकारे त्याचा खेळ राहील नक्की इंटरेस्टिंग ठरणार आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस इथे मात्र आपण बघू शकतो या फलंदाज रेडीच नव्हता या चेंडूला खेळण्यासाठी. अगदी आपण बघू शकतोय थोडस हवेचा झोका देखील पाहतोय, त्यामुळे उडालेलं ते कागद कुठे ना कुठे त्याला प्रॉब्लेम क्रिएट केलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज खेळण्यासाठी. कल्पेश स्ट्रायकरकडे बघतोय तर गोलंदाजी मार्कवर रुपेश मोरे पहिला चेंडू हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. यावेळेस पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, जयेश मोरे याच्या डोक्याला मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा पार आलाय षटकार. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 21 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा कल्पेश षटकांशी आपलं स्वतःचं खातं खोलतोय. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. यावेळेस मी सोडणार नाही या गोलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय कल्पेशच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत फलंदाज कल्पेशच्या बॅट मधनं. जणू काही बॅलिंग बॉक्स मध्ये सेट होऊन आलाय की काय असं दृश्य पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा स्लोन 1 गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि इथे मात्र एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 28 या धावसंख्येवर. कल्पेश आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला आहे. 13 या धावसंख्येत तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला दिवेश हा 11 या धावसंख्येत तो खेळतोय. त्याने देखील 3 चेंडूचा सामना केला आहे. म्हणजेच काय तर चांगली बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते या नवीन पाडा संघाची.
ओ यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे खराबी नव्हती. चेंडू व्यवस्थित चेंडू हाताळला होता. या चेंडूला जर दिवेशाने ऑप्स्टिकला येऊन नक्कीच कव्हर्सला खेळला असता तर नक्कीच सक्सेसफुल झाला असता. परंतु आपण बघतोय प्रत्येक चेंडू आपण बघू शकतात मिड विकेट पट्ट्यामध्ये त्यांना पाठवायचे आहेत आणि त्यामध्ये थोडस अनसक्सेसफुल झालाय दिवेश हा बॅटर्स. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. इथे मात्र काय घडलंय तर पंचांचा इशारा आलाय. व्हॉट अ शॉट, सिक्सर. थँक यू. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 34च्या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आतापर्यंत 3 षटकार आलेत रुपेश मोरे याला. शेवटचा चेंडू लास्ट गो राईट ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण बघू शकता आहात स्वतः यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय आणि तत्पूर्वी लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 35 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सहा चेंडू असतील आणि 7 धावांची गरज. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानात. कमॉन डीजे. शुभाची तलवार HK Style, HK Style. आता समीकरण असं पाहायला मिळतं 6 चेंडू असतील आणि 7 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. नंबर 3चा गोलंदाजी मार्कवर रवी हा गोलंदाज आलाय. पहिला चेंडू लॉर फुंटफ डिलिव्हरी होती. त्याला खेळायचं होतं मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथे मात्र काय घडलंय धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. झेल सुटला गेलाय हेमंत मार्फत. परंतु धाव घेत असताना मात्र गडी बाद झालाय. दुसरी धाव घेत असताना गडी बाद झालाय. 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 36 या धावसंख्येवर. हा कुठे ना कुठे घाई केली बॅटर्सने आणि दुसरी धाव घेत असताना गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय तो म्हणजे मिस्टर रोहन. कल्पेश हा फलंदाज बाद झालाय. दीपेश. ओ यावेळेस काय चेंडू हाताळलाय. चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय. जसे निर्धाव चेंडू येतील तसा वाकीपाडा या संघाचा आत्मविश्वास वाढेल. आणि जसं दुसऱ्या बाजूला सायना स्पोर्ट नवीनपणा एकेरी दुहेरी धाव जरी आली तर नक्कीच या सामन्यापर्यंत शेवटपर्यंत मजल मारू शकतोय हा नवीनपणा हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निर्धावच्या स्वरूपात डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यात. 6 धावांची गरज असेल. 3 चेंडू 6 धावांची गरज. वाडा मॅच 3 चेंडू 6 धावा. एक रोमहर्षक सामना तुमच्या भेटीसाठी आहे मित्रांनो. पुन्हा एकदा राऊंड विकेटने रवी. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर बाईकच्या स्वरूपात एकच धाव. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. वाडा मॅच 2 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी. उत्साह वाढला जातोय. आत्मविश्वास गोलंदाजी करतोय. चेअरअप केलं जातंय. टाळ्या वाजतात. शिट्ट्या वाजतात. एन्जॉय करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 चेंडू 5 धावांची गरज.
यावेळेस चेंडूला भिरकावलं. चेंडू किती धावा देऊन जाईल तर चेंडू 6 धावा देऊन जातोय आणि अशा प्रकारे साईनाथ स्पोर्ट नवीन पडा संघ विजय होतोय. माकड़ तोंडाची ये चालू हो जाएगा ना, सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा. हट बाजू में. धन्यवाद डीजे. मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे या मॅचचा तर नो डाऊट मिस्टर दिवेश ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल आपल्या संघासाठी 24